आदरणीय साहेब, आदरणीय विजयदादा, आदरणीय भैया, माझं नाव विलास आदुरट मार्कडवाडी. पवार साहेब लोकसभेला माढा मतदारसंघातून उभा राहिले त्यावेळी इथनं अतिशय बहुमतानं आम्ही इथं मतदान केलं. विजयदादा उभा राहिले त्यावेळी इथून लीड होतं, धैर्यशील भयांना लीड होतं, पुन्हा त्या आपल्या जानकर साहेबांना लीड होतं. मग आताच काय काय त्या ईव्हीएमला बत लागलं का काय असं वाटायला लागलंय मला. तर जे मतदान झाले ते अतिशय चुकीचं आहे. साहेब तुम्ही लढा द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहे. अतिशय म्हणजे ही गाव जाऊ शकणार नाही, विरोधात मत जाणारच नाही. गेलं कसं 200-300 मतं ठीक आहे, पण इतकी मतं जाणार नाहीत. त्यामुळं तुम्ही आमचं ईव्हीएमवर संशयच आहे. अख्ख्या महाराष्ट्रात साहेबांचंच कालचं स्टेटमेंट आहे. 72 लाख मतं राष्ट्रवादीला पडली, आमदार 10 निवडून आलं. 54 लाख मतं पडली, अजितदादाचं 47 आमदार निवडून आलं. केवढी तफावत ही सगळ्यांनी लक्षात घेऊन आम्हाला मदत करावी. साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही लढा द्यायला तयार आहे. ईव्हीएम बद्दल आमचं संशयच आहे. इथून पुढं आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचंय अशी विनंती करतो आणि थांबतो. गावातील ग्रामस्थांनी फक्त ईव्हीएम बद्दल आपली काय शंका आहे ती अतिशय थोडक्या शब्दामध्ये सांगायचं आहे. उभा राहायचं, नाव सांगायचं आणि थोडक्यात प्रतिक्रिया व्यक्त करायची. काय घडलाय, काय आक्रोश आहे. तिथंच राहू दे, हलवू नका त्यांना. त्यांच्या हातात माईक द्या सर. नाही ते करतायत ऍडजस्ट. शंकरराव मोहिते पाटलापासून मार्कडवाडी लाडकी होती शंकरराव मोहिते पाटलाची. नानासाहेब देशमुख कारखाना आणला तेव्हा केवढं परिजन केलं. आणि आता जानकर उभा राहिला की मत का कमी पडली. विजयदादाला पहिल्यापासूनच मत पडते ती जास्त, आणि आजच का कमी पडली. काही तरुण कार्यकर्ते आपल्याशी बोलतील. राजा ईव्हीएम बद्दल फक्त बोलायचं. मी राजाभाऊ मार्कडवाडी के त्यांचं असं मत आहे की आमच्या विकासाला मतं पडलेली आहे ती. तर त्या मला मीडियांसमोर असं आव्हान करायचं आहे की काय मार्कडवाडीत असा विकास केलाय म्हणून तुम्ही मतदान म्हणजे तिकडे त्यांना जास्त गेलंय की त्यांनी सिद्ध करावं. 22 कोटीचं काम केलेलं, फक्त 3 कोटीचा हिशेब द्यावा मला. 3 कोटी. आणि आमचा त्याच्यामुळं ईव्हीएम वर शंका आहे म्हणून बॅलेट पेपरवर आमच्या सगळ्या अख्ख्या गावाचं मत आहे की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे. आणखी कोणाला बोलायचं असेल. पाठीमागे कॅमेरे फिरतायत का. हा थांबा. या ठिकाणी काही तरुण वर्गाचा आक्रोश सुद्धा या ठिकाणी मीडियाच्या समोर जाऊ द्या. या ठिकाणी बोलतायत. मी मधुकर बाबू नरळे बोलतोय. माझ्या पुढं मताला कोण होतं ही मला सांगता येणार नाही, पण मी मत केलं तुतारीला आणि त्या काचातनं बघितलं तर राम सातपुते नाव आलतं. साहेब आज या ठिकाणी हा जो ईव्हीएम हटाव देश बचाव हा नारा घेऊन तुम्ही आमच्या मार्कडवाडीत आला. आभारी आहोत आम्ही तुमचं. परंतु 29 नोव्हेंबर रोजी भैयासाहेब आम्ही तहसील कचेरीला निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही 3 डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया राबवली. त्या अगोदर आमच्यावरती जमावबंदीचा तो आदेश जारी झाला. मतदान प्रक्रिये दिवशी सकाळी 10 वाजता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना केल्या की बाबा हो, हा जमावबंदीचा आदेश आहे, तुम्हाला पुढे काही प्रक्रिया करता येणार नाही. एकही मतदान प्रक्रिया झाली तरी तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, पुढली कारवाई होईल. ठीक आहे, आम्ही प्रशासनाचा 100% आदर केला. त्यांच्या नियमाचं कोणत्याही प्रकारचं उल्लंघन केलं नाही. आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि आमची मतदान प्रक्रिया थांबली. परंतु असं काय साहेब आम्ही केलं होतं. आमचा मूलभूत हक्क होता
2014 साली 19 साली विधानसभा लोकसभा ह्या सर्व निवडणुका झाल्या. मोहिते पाटील गट आम्ही गट एकत्र आलो, सर्व काही इतिहास घडला. ह्याच्या पाठीमाग आम्ही लीड देत होतो गाव आमच्या समर्थकांना, आमच्या वरिष्ठ नेत्यांना, जानकर साहेबांना, मोहिते पाटलांना. आणि असा काय प्रकार झाला की या ठिकाणी 2024च्या विधानसभेमध्ये आम्ही मायनस गेलो. ही एक आमच्या मनामध्ये शंका होती आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी आम्ही बॅलेट पेपरवर स्वखर्चाने मतदान घेण्याचा साहेब निर्णय घेतला. परंतु आमचा त्या ठिकाणी प्रशासनाने तो हाणून पाडला. आम्ही त्यांना त्यांच्या कायद्याचं कोणतंही उल्लंघन न करता आम्ही त्यांना सहकार्य केलं, तरी देखील आमच्यावर गुन्हे दाखल झाले. ठीक आहे, असो, कायदा आहे, प्रशासन आहे. आमची सामान्य जनतेची भूक होती, जी इच्छा होती, आम्ही काय कोणाला काय वेगळं काय मागत नव्हतो. आम्ही आमच्या हक्काचं, आमची जी इच्छा आहे की बाबा बॅलेट पेपरवर मतदान होऊ द्या, तेवढी इच्छा साहेब आम्ही या ठिकाणी मागत होतो. भैयासाहेब, तुम्ही वरिष्ठ तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी जो काय निर्णय घेचाल साहेब तो आम्हाला मान्य असेल. या ठिकाणी न्याय द्या आम्हाला. मला गावकऱ्यांना एवढंच सांगायचंय मित्रांनो, गावकऱ्यांनो, गेल्या 8-9 महिन्यापूर्वी जे बाळूमामाचा उत्सव आपण ज्या ग्राउंडवर घेतला, त्या ग्राउंडवरती आज पवार साहेबांचं हेलिकॉप्टर उतरलं. किती मोठं भाग्य आहे आपलं. बाळूमामा आपल्याला प्रसन्न झालेत आणि या गावाचं त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, अख्ख्या दिल्लीपर्यंत, दिल्लीच्या तख्तापर्यंत नाव कोरलं गेलं. काल 50 आमदारांनी आपल्याला विधानसभेमध्ये पाठिंबा जाहीर केला, समर्थन जाहीर केलं. एवढं मोठं आपलं भाग्य आहे साहेब. आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. या ठिकाणी आणखी तरुण वर्गांचा आक्रोश आपल्या समोर येत आहे. मी रणजित वळकुंदे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवरतीच झाल्या पाहिजेत. इथून पुढच्या सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवरती व्हायला पाहिजेत. आणि दुसरी एक विकासाबाबतचा मला मुद्दा एक खोडून काढायचा आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सर्वच पवारसाहेब प्रेमी, मोहिते पाटील साहेब प्रेमी लोक इथं उपस्थित आहेत. सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते शंकरराव मोहिते पाटील आणि आमचं दैवत विजयदादांनी खरा सोलापूर जिल्ह्याचा पर्यायी माळशिरस तालुक्याचा आणि मार्कडवाडीचा विकास केलेला आहे. इथं विकासाचं दुसरं कोणी नाव घ्यायचं नाही, तर विकास झालाय म्हणून. धन्यवाद. आप